प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13वा ओवी क्रमांक 638 क्रमांकाला थांबलेलो होतो. 4 सावळी पाठीमागे जाऊ त्यांनी काल वर्णन केलं की जर तुमच्याकडे कोणी श्रोता ऐकायला आलाय तर तुम्ही त्याला अध्यात्म ज्ञान सांगितलं पाहिजे. जे गरजेचे आहे ते सांगितले. वावटी बडबड काही कामाची नाही. ते म्हणतात बा तू अध्यात्म ज्ञानाविषयी बऱ्याच विस्तारे करून निरूपण केलेस. हाच तुझा आम्हा स्वकृत्वाचा मोठा पाहुणचार झाला आहे. इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयीचे वर्णन न करता तिच्या उपांगाविषयीच रसभरीत मोठ्या कौतुकाने विनाकारण पल्हाळात्मक वर्णन करतात. हा सामान्य कवीचा मंत्र तू आपल्या वर्णनात आगंतुकाप्रमाणे का घुसडतोस? इतर लोकांनी जर विषय एक घ्यायचा आणि बोलायचं, एक ज्ञानेश्वरी निरूपणाला घेतले ज्ञानेश्वरी बोलायचं, भागवत बोललं तर भागवत बोलायचं, पण इतर का वर्णन करतो? आता वास्तविक ज्ञानेश्वर महाराज दुसरीकडे नाही गेले, पण त्याचं वर्णन करत असताना त्यांच्याकडून जास्त विस्तृत वर्णन झालं तरी श्रोते त्यांना बोलायला लागले. श्रोत्यास मुद्दाम बोलवून शत्रुत्व निर्मितीचा दोष का घेतोस? म्हणजे जे पाहिजे ते न देता दुसरंच काय द्यायला लागला तर काय उपयोगाचं आहे? उदाहरण दिलं त्यांनी. एखाद्या स्त्रीने जेवायस बोलवून व पाट रांगोळ्यांचा थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर ती तयार झाली असलेला स्वयंपाक ऐन जेवणाच्या वेळी त्या ठिकाणाहून घेऊन पळून गेली तर तिने बोलवलेल्या मंडळींचे आणखी कितीही आदरातिथ्य केले तरी त्यांना त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे काय सांगतात, तुमच्याकडे जर ऐकायला आलंय तर तुम्ही तेच सांगायचं, तेच मार्गदर्शन करायचं. इतरत्र तुम्ही किती त्यांच्याबद्दल पल्ला, जसं गाव लय चांगलं आहे, गावात माळकरी कोणीच नाही, संयोग लय भारी, संयोगाच्या एकाच्या वेळात माळ नाही, त्याला काही तपासच नाही त्याचा, बस यांनी त्याचं वर्णन करायचं आणि त्यांनी त्याचं वर्णन करायचं आणि असं पल्लाळ करता तर तुम्ही मग किती जरी वर्णन करीत बसले तर काही उपयोग नाही. इतर सर्व चांगल्या गुणांनी युक्त आहे, पण जी गाय धार काढते वेळी कासेस हातच घालू न देता लाथा मारते, त्या लाथाळ गाईला फुकट कोण पोशील? हेच भागवतामध्ये सांगितलं आहे. जे दूधही देत नाही, फळतही नाही, त्या गाईला वांजुट्या गाईला कोण सांभाळेल? त्याप्रमाणे हे कशासाठी सांगितलं आहे? जी लोक धर्म सांगायला गेले त्यांच्याबद्दल बोलतात. तुमच्याकडून जर समाजाला काहीच भेटत नसेल तर तुमचं काहीच उपयोगाचं नाही. इथपर्यंत काल आपण आलो होतो. त्याचप्रमाणे बुद्धीचा ज्ञानात प्रवेश होईल असे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी ज्ञानाविना अन्य विषयाचे किती पल्हाळात्मक वर्णन करतात ते कळत नाही. असे तू न करता आम्हास खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस, हे चांगले केलेस. बा काय म्हणले ते, इतर लोक काय तैसे ज्ञानीमती न फाके. कोण ऐकल्यानंतर आपल्या ज्ञानाचा विस्तार झाला पाहिजे असे महात्मे आहेत. तर त्यांचं कीर्तन आपण ऐकायला गेलो ना तर त्याच्यातून आपल्याला अजून पुढचं सुचलं जातं. आपल्या बुद्धीमध्ये काय होतं, ज्ञानाचा प्रकाश पडला जातो. येर जलपती नेनो कितकी, बाकीचं फालतू बडबड करत बसतात. परी ते आसोनिके केले तू मात्र तसं नाही केलं. तू मात्र इतर कवींचा जो विषय तसं तू केला नाहीस आणि खऱ्या ज्ञानाची ओळख करून दिलीस आम्हाला. अरे ज्या ज्ञानाच्या थोड्या अंशात्मक प्राप्ती करता लोक योगाधिक साधने मोठ्या कष्टाने करतात, अशा तऱ्हेच्या ज्ञानाचे बुद्धीला तृप्त करून टाकणारे आणि तुझ्यासारख्याने रसभरीत वर्णन केले अशा तऱ्हेच्या अमृताच्या वृष्टीने जरी एकसारखी 7 दिवस झड लागे ना का, सात्रे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय? व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजीत बसतो काय? त्याचा कोणी कंटाळा करतो काय? नाही. पौर्णिमेच्या कुठपर्यंत घ्यायचं, चालू ठेवायचं, तसं कंटिन्यू चालू ठेवायचं. अमृताचे 7 दिवस म्हणजे कंटिन्यू जरी अध्यात्म ज्ञानाची रेलचेल चालू झाली तरी कंटाळणार नाही. अशा प्रकारे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. अशा तऱ्हेने अमृताच्या वृष्टीचे जरी एकसारखे 7 दिवस झड लागे ना का, सात्रे लागले तरी त्याला कोणी कंटाळेल काय? सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजीत बसतो काय? त्याचा कोणी कंटाळा करतो काय? 41 अमृताची 7 वाकडी लागो का अनुघडी, सुखाच्या दिवस कोडी गणिजतू काय? नाही. 41 पर्यंत चालू राहू द्या, पुढे बघू. पौर्णिमेच्या चंद्रासह आलेली रात्र 1 युगापर्यंत सतत असली तरी चकोर त्या चंद्राकडे सारखे पाहत बसणार नाहीत काय?
त्याप्रमाणे तुझ्यासारखा रसाळ वक्त्याकडून आणि त्यातही ज्ञानाचे बोलणे चालले असता ते व्याख्यान ऐकताना आता पुरे असे कोण म्हणेल. 41 पर्यंत ठेवायचं. आणि भाग्यवान पाहुणा आला व त्याला भाग्यशाली चतुर स्त्रीच वाढणारी असल्यावर तिच्या व त्याच्या मनात जसे स्वयंपाकातील पदार्थ सरू नयेत अशी इच्छा असते, त्याप्रमाणे आजचा हा प्रसंग झाला आहे. कारण आम्हाला ज्ञानाविषयी श्रवण करण्याची आवड आहे आणि तुलाही ते ज्ञान सांगण्याविषयीचे प्रेमच आहे. कोण बोलतंय? त्या काळात पैठण क्षेत्रामध्ये जे ऐकतात, नेवासामध्ये जे ऐकत असतील ते श्रोते खाली असं म्हणतात, असं ज्ञानोबराय सांगतात. ते श्रोते त्यांना तृप्ती झालेली आहे. या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास स्फूर्तीचे चौपट बळ आले आहे. तर तुला आम्हास ज्ञानाविषयी तू परिपूर्ण डोळस आहेस असे म्हटल्या वाचून कसे राहावेल. खालून त्यांना पारितोषिक देतात, तू ज्ञानात डोळस आहेत असं आम्ही म्हणणार का? नाही म्हणणारच. तर आता यापुढे आपल्या व्याख्यानाद्वारा बुद्धीच्या माझघरात ज्ञानाच्या 18 लक्षणाविरुद्ध जे अज्ञान त्याचे यथार्थ वर्णन कर. कोण सांगते? विषय कोण देते? बघा, ज्ञानोबरायांना श्रोते विषय देतात. आता काय सांगत? ज्ञानाच्या विरुद्ध जे अज्ञान त्याचे माझघरात ज्ञानाच्या 18 लक्षणाविरुद्ध, 18 लक्षणं ज्ञानाची सांगणार आहेत आणि त्याच्या विरुद्ध जे अज्ञान कशाला म्हणतात ते सांगणार आहेत. हे संतांचे भाषण ऐकल्यावर श्री निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की महाराज, माझेही मनोगत असेच आहे, म्हणजे अज्ञानाचेच वर्णन करावायचे आहे. यावर हे श्री गुरु, तुम्ही मला आज्ञा केली तेव्हा आता मी व्यर्थ शब्द विस्तार वाढू देणार नाही. याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनास ज्ञानाची ही 18 लक्षणे सांगितली, ऐका. मग देव म्हणाले की लक्षणे ज्याच्या ठिकाणी दृष्टीस पडतील ही लक्षणे त्याच्या ठिकाणी ज्ञान वास करते, हे माझे स्वतःचे मत आहे व ज्ञानीही असेच म्हणतात. बघा, आता ही ओळ आपल्याकडे आहे, मला वाटतं घ्यायची नसेल तर. तळहातावरील आवळा वाटोळा फिरताना जसा सर्व बाजूने निसंदिग्ध प्रत्यक्ष पाहावा, तसे आम्ही तुला ते ज्ञान डोळ्याने प्रत्यक्ष दिसेल असे दाखवले. आहे ना ही ओळ? हे महाबुद्धिमत्ता बुद्धिमंता अर्जुना, आता अज्ञान म्हणून ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणासह स्पष्ट करून सांगतो. सहज विचार करून पाहिले तर धनंजया, ज्ञान स्पष्ट समजल्यावर अज्ञान हे सहजच ओळखता येते. कारण जे ज्ञान नव्हे ते अज्ञान होय हे आपोआपच ठरते. तरी सुद्धा क्लिअर करून सांगणार. आपण जरी म्हणलो कळलं तरी सगळं कळत नसतं. हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीची येण्याची पाळी उरते. कारण रात्र व दिवस ह्या दोही वाचून तिसरे असे काहीच नसते. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असे समज. तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो. मानित्व, समाजामध्ये मान्यता मिळावी असं वाटणं, हे अज्ञानाचं लक्षण. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून जगतो किंवा लोक आपल्याला मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो व लोकांनी केलेल्या सत्काराने ज्याला संतोष होतो तो कोण आहे? अज्ञानी. पा व तसा मान मिळाला म्हणजे गर्वाने पर्वताचे शिखरा इतका चढून जातो की मोठेपणाहून कधीही खाली उतरत नाही. अशा पुरुषाच्या ठिकाणी पुरेपूर अज्ञान वास करते असे समज. त्याला मान्यता हवी. अशीच आहेत ना सगळी जनता, परमार्थातली पण लोक अशीच आहेत की नाही? मान्यताच पाहिजे की नाही त्यांना? कमीत मान्यतावाले जास्त आहेत. दांभिकत्व आणि पिंपळाची मुंज केली म्हणजे त्या पिंपळात जशी मुंज मोळाची दोरी सर्वात उघड दिसेल अशी बांधतात किंवा पार बांधतात किंवा देवळातील कुच्चा वाटेल त्याच्या दृष्टीस पडेल असा जाणून बुजून ठेवतात. त्याप्रमाणे आपण आचरलेल्या स्वधर्माची मुंज आपल्या वाचारूपी पिंपळाला बांधतो. म्हणजे लोकात आपल्या कृतकर्माची आपल्याच वाणीने प्रसिद्धी करतो. आपणच काम करायचं सांगलं ना आपणच सांगत बसायचं, डामडोल करत बसायचं. आपल्यास येत असलेल्या विद्येचा पसारा मांडतो. आपल्याच मुखाने प्रसिद्धी करता आपल्याच मुखाने प्रसिद्धीही करतो व आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्याचा लोकात डांगोरा पिटतो. आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं.
त्याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी करीत असतो आणि दिवसातून 3दा स्नान करून आपल्या अंगास बघा भस्म गंध किंवा अत्तर वगैरे लावून शरीर नटवतो, परंतु याचे लोक पूज्य म्हणून पूजन करीत असता त्यासही फसवतो. तो अज्ञानाची खाण आहे हे असे समज. गंधाक्षदा लावणारा सुद्धा. ज्याप्रमाणे रानात अथवा पेटल्यावर स्थावर जंगमातील सर्व पदार्थ जळतात, त्याप्रमाणे ज्याच्या सहज आचरणाने सर्व जगास दुःख होते, तो सहजगत्या जे जे भाषण करतो ते ते मनुष्याच्या हृदयास तीक्ष्ण पहारीच्या टोकापेक्षा जास्त भेदते, टोचते व त्याचे सर्व संकल्प इतर जनास विषयाहूनही अधिक घातक असतात. त्याच्या ठिकाणी पुष्कळ अज्ञान आहे, फार काय सांगावे. तो काय झालं, कुठं आलो तो, त्याच्या ठिकाणी पुष्कळ अज्ञान आहे, फार काय सांगावे. तो अज्ञानाचे माहेरघरच भांडारच आहे व त्याचे जिने म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच असते. अशांती आणि भाता फुकला म्हणजे तो भाता जसा वाऱ्याने फुकतो व त्यातील वारा नाहीसा झाला म्हणजे लगलीच दबतो, तसा इच्छित लाभ झाला असता जो हर्षाने चढून जातो व हानी झाली असता लगेच दुःखमग्न होतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात सापडलेली जी धूळ ती ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते, त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने चढून जातो. थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल विरघळत जातो, थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल विरघळून जातो आणि थोडासा वारा सुटल्यावर त्याने हटकतो, त्याप्रमाणे कोणी थोडीशी निंदा केली असताही जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो, त्याप्रमाणे प्रसंगविशेषी मनाचे व अपमानाचे ज्याची स्थिती असते, ज्यास कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही, त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज. बघा शांतच नाही, लवंग द्या. शाब्बास, घेऊनच आला, बऱ्याच घेऊन आला रे, याने दिल पाहिजे काय कोणला. भंडारे अनार्जव्य ज्याच्या मनात गाठ असते, वरवर पाहता बोलणे व पाहणे मोकळे वाटते, तरी एकास वचन देऊन शरीराने एकास मिळतो व त्याचे उलट दुसऱ्यास मनाने मदत करतो. पारध्याचे जनावरास चारा घालणे हे जसे वरकांती पाहणारास प्रामाणिक व सरळ वृत्तीचे दिसते, पण त्याचे मनात त्याचा प्राणघात करण्याचे ठरलेले असते. त्याप्रमाणे ज्याचे इतरास भरण पोषण करून सांभाळणे प्रांजळपणाचे दिसत असते, पण ते पोसल्या जाणाऱ्या प्राणघातकासाठीच असते. व जो भल्या माणसांची अंतकरणे विरुद्ध करतो, बिघडवितो, शेवाळाने लिप्त झालेली शिळा गारगोटी वरकांती हिरवीगार सुंदर दिसते किंवा पिकलेल्या लिंबोळ्या वरवर पिवळ्या धमक दिसतात, कंसात आत कडू असतात, त्याप्रमाणे ज्याची कृत्ये बाह्यकारी दिसण्यात मात्र उत्तम असतात, त्या मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान खास ठेवलेले आहे, हे तू पक्के समजून ठेव, यात अन्यथा नाही. आचार्य उपासनारहित्यम आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास सुद्धा ज्याला लाज वाटते, गुरुसेवेला जो कंटाळलेला असतो आणि गुरुपासून आपल्यास विद्या प्राप्त झाली म्हणजे त्यांच्यावरच उलटतो, त्यांनाही जो मानित नाही, अशा अभक्त मनुष्याचे नाव घेणे म्हणजे जिव्हेला शूद्राच्या अन्न स्पर्शाप्रमाणे म्हणजे त्याच्या घरी अन्न सेवन केल्याप्रमाणे होय. पण काय सांगावे, अज्ञानाची ही लक्षणे सांगताना त्याचा उच्चार ओघानेच करावा लागतो. असं वर्णन केलेलं सुद्धा माऊलींना आवडणार नाही. पुढे म्हणणार जाऊ द्या सज्जनांचे नावं घेऊ म्हणजे आपल्या वाणीचा दोष जाईल निघून. चकमे बाबा चाललेत, त्यांचं
बाबांना ठसका, चक्की बाबांचा ठसका आला इकडं, आहे ना. यांना आला सगळ्यांनाच देऊन चाललेत बाबा वाटतं. बाबा मध्यरात्री उठून बसतात, त्यांना ते आलं का तशा पद्धतीचं. अज्ञानाची लक्षणे सांगताना त्यांचा उच्चार ओघानेच करावा लागतो. अंत येव आता त्या गुरुभक्ताचे सर्व अज्ञान अंधकार पातक नाहीसे करणारे आहे, त्याचे नाव घेऊन वाचेने घडलेल्या पापास प्रायश्चित्त द्यावे बरे. या सगळ्यांचं नाव घेतलं. आता चांगल्या माणसाचं नाव. इतक्यानेच गुरुनिंदकाच्या नामोच्चारणाने वाचेस लागलेले जे महान दोष त्याचे निरसन होईल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आपल्याकडून काही पाप झालं तर संतांची, बघा ते तुका म्हणे पापे जाती संतांचे जपे, आणि तुका म्हणे पापे येती रोगाचे अरूपे. रोग झाला का समजायचं पाप आहे आपलं. मग साधू असला माळकरी असला तरी. आणि जर घालवायचं असेल तर साधू संतांचं वर्णन करायचं. तसं इथं जाय उठा उठी आहे ना. इतक्यानेच गुरुनिंदकाच्या नामोच्चारानेच वाचीस आलेले जे महान दोष त्याचे निरसन होईल. एखाद्या चांगल्या व्यक्तीचं नाव घेतलं तरी आपलं पाप निघून जातं. गुरुनिंदकाच्या नामोच्चारणापासून उत्पन्न होणारी महान भये ही निवृत्त करण्याचे सामर्थ्य गुरुभक्ताच्या नामोच्चारणात आहे. असो म्हणजे देवाचं नाही, गुरुचा जो भक्त आहे त्याचं नामोच्चारण केलं तरी सुद्धा. आता अज्ञानाची आणखी चिन्हे ऐका. असे देव म्हणाले, असौच जो आळशी ढिल्ला असल्यामुळे स्वतः कर्मे करीत नाही व जो मनात संशयाने भरलेला असतो, तो गाळाने व काट्याने भरलेला रानातील त्याज्य म्हणून टाकलेला जणू आडच समजावा. तो आड कसा असतो तर त्याच्या तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असतात. आड म्हणजे काय? विहीर. हां, काटे पडलेले असतात व आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे नुसती हाडे साचलेली असतात. त्या आडाप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध अमंगल असतो. पाहता ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता ते कुत्रे पोटाला हवे म्हणून खाते, त्याप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याची निवड न जाणता विचार न करता जो द्रव्याचा अभिलाष करतो, कुत्र्याच्या ठिकाणी जसा स्त्रीसंग करण्याविषयी एकांत किंवा चवाट्याची योग्य अयोग्य जागा याचा विधिनिषेध वा विचार नसतो, तसा जो अरुण बाबा स्त्रीसंगाविषयी काहीच विचार करीत नाही, स्वधर्माप्रमाणे विहित कर्म करण्याची वेळ चुकत आहे किंवा नित्यनैमित्तिक कर्म करण्याची ती राहत आहेत, त्याचप्रमाणे त्याच्याबद्दल त्याच्या मनात कधीही खेद दुःख वाटत नाही. पापाचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो, पुण्यकर्माचे आचरण करावे अशी ज्याच्या मनात कल्पनाही येत नसून ज्याच्या मनात विकल्पाचे अतिशय वेगवान थैमान चालू असते, जो आपल्या डोळ्यांपुढे द्रव्याच्या इच्छेस सदाच बांधून वावरत असतो, तो केवळ अज्ञानाचा ओतीव पुतळा आहे असे समज. अस्थैर्य ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगी चढली तरी ती गवताची काडी लवते, त्याप्रमाणे जो अल्प लाभा करता स्वार्थी वृत्तीमुळे बुद्धीच्या स्थिरपणापासून धैर्यापासून ढळतो. डबक्यात पाय घसरल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते, तसा जो भैयाचे नाव ऐकल्याबरोबर अत्यंत घाबरा होतो. पुरात पडलेला भोपळा जसा जल ओघाबरोबर हवा तिकडे वाहत जातो, तसा तो मनोरथाच्या पुरात वाहत जातो असे समज. वाऱ्याच्या साह्याने दूर जसा गगनापर्यंत उंच जातो, तसा जो दुःखाच्या गोष्टी ऐकल्याबरोबर गडबडतो. वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो क्षेत्राचे, तीर्थाचे किंवा शहराच्या ठिकाणी कोठेही कायम स्थिर राहत नाही. किंवा जसा माजलेला सरडा झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत व्यर्थ खेपा घालतो, तसा जो व्यर्थ फिरतो. ज्याप्रमाणे पाण्याचा रांजण जमिनीत पुरल्याशिवाय एका जाग्यावर स्थिर राहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे जो निद्राधिकामुळे पडला तरच एके ठिकाणी राहील, नाहीतर सारखा चोहीकडे हिंडतो. ज्याच्या ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते व जो अचलपणाने माकडाचे जणू सक्के भावंडच असतो. मी काय म्हणलो? अच्छा. ज्याच्या ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते व जो चंचलपणाने
माकडाचे जणू सक्के भावंडच असतो. विनिग्रह भाव आणि अर्जुना ज्याचे अंतःकरणात आत्मसंयमाचा निग्रहाचा घरबंद व वाराही नसतो. ज्याप्रमाणे एखादे ओहळास पुराचा लोंढा आला म्हणजे तो वाळूच्या बांध्यास मुळीच जुमानीत नाही, त्याप्रमाणे जो शास्त्र निषिद्ध कर्म करण्यात भीत नाही, जो व्रते पूर्ण न पाळता स्वधर्मास लाथेने जुगारतो व शास्त्राने घालून दिलेल्या नियमाविरुद्ध ज्याची क्रिया आचार असतो, ज्याला पापाचरणाचा कंटाळा असतो, पुण्यचरणाचा लवलेश माहीत नसतो आणि जो लज्जेची सीमा खणून टाकतो, जो कुळधर्म कुळाचार ओळखीत नाही, वेदातील आज्ञा न मानता त्यास बाजूला सारतो व जो बऱ्या वाईट गोष्टीची निवड मुळीच जाणत नसतो, ज्याप्रमाणे मोकळा सोडलेला पोळ हवा तिकडे मोकळा हिंडत असतो. पोळ म्हणजे कोण? ज्याप्रमाणे मोकळा सोडलेला पोळ हवा तिकडे मोकळा हिंडत असतो किंवा वारा अफाट हवा तिकडे वाहतो अथवा रानातील फुटलेल्या पाटाचे पाणी जसे वाटेल तिकडे वाहत जाते. आंधळा हत्ती माजला असता तो हवा तसा हिंडतो किंवा डोंगरास वनवा लागला म्हणजे हवा तिकडे चेतत जातो. त्याप्रमाणे ज्याचे चित्त विषयाविषयी वाटेल तिकडे बहकत भटकत असते. हे पहा, उकुरड्यावर काही एक पडत नाही. मोकळ्या पोळाला कोण आवरतो तो कोणासही आवरला जात नाही आणि वेशीचा उंबरा कोण ओलांडून जात नाही. त्याप्रमाणे अन्न सत्रात वाटेल त्याने जेवावे किंवा साधारण मनुष्यास एखादा विशेष अधिकार प्राप्त झाला असता तो आपला अधिकार वाटेल तसा गाजवतो अथवा वाण्याचे दुकानात कोण बरे प्रवेश करणार नाही. त्याप्रमाणे ज्याचे अंतःकरण बऱ्या वाईट विचाराने चंचल असते त्याच्या ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची समृद्धी भरभराट असते असे समज. या श्लोकावर 250 ओळी केलेल्या आहेत माऊलींनी. आणि जो जिवंत असताना व मेल्यावर इंद्रियार्षु अवैराग्यम, त्याच्याकडे वैराग्यच नाही, आणि जो जिवंत असताना व मेल्यावरही विषयाची इच्छा सोडित नाही व जो देहपातानंतर स्वर्गातही विषय उपभोग प्राप्त व्हावेत म्हणून येथून सामुग्री सकाम कर्माचे आचरण ह्या लोकी करून ठेवतो, जो विषय भोगाचे प्राप्तीकरता सर्व परिश्रम सतत करीत असतो व ज्याला सकाम कर्माशिवाय इतर कर्मे आवडत नाही, इतक्या त्या काम्य कर्माचे व्यसन असते आणि विरक्ताचे दर्शन ज्याला इतके वावडे आणि विरक्ताचे दर्शन ज्याला इतके वावडे आहे की ते झाले असता तो सचेल स्नान करतो. म्हणजे हवरेपणा आहे, नुसतं त्याच्यामध्ये कर्मामध्ये व्यस्त आहे. आणि जर एखादा विरक्त दिसला तर तो कशाला दिसला? ज्याप्रमाणे कोड असलेला मनुष्य आपल्या कुचक्या सडलेल्या हाताने अन्न खातो तसे खाण्यास त्या मनुष्यास किळस वाटत नाही. त्याप्रमाणे जो विषय सेवन करण्याचा विषयास जरी कंटाळा त्रास आला तरी तो विषयास कंटाळत नाही व कर्मफलाविषयी सावध होऊन निरीच्छ होत नाही. त्या विषय म्हणजे काय? सगळं जग सत्य त्याच्यामध्ये पळत राहणे. विषय म्हणजे फक्त वाईटच नाही सांगितलं, कोणत्याही गोष्टीच्या पाठीमागे पळत राहणं. आणि निष्कामता बिलकुल नाही, निरीच्छ होत नाही. गाढवीच्या पाठीस भोगार्थ गाढव लागल्यावर ती आपल्या अंगास स्पर्श करू देत नाही, उलट गाढव तिच्याजवळ आले की तर ती लात मारून त्याचे नाकाड फोडते, तरीही तो गाढव मागे वळत नाही, तिच्याच पाठी लागतो. त्याप्रमाणे जो विषयाकरता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही व आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असे मानून मिरवतो. हरिण मृगजळ पिण्याच्या लालसेने तीव्र इच्छेने धावते व धावता धावता जरी त्या मृगाचा ऊर फुटला तरी ती त्याची हाव कमी करीत नाही, अधिकच वाढवते. पण हे जल मिथ्या आहे असे त्याला कळतच नाही. तसं संसाराच्या मागे पळता पळता तो संसार मिथ्या आहे न कळाल्यामुळे आयुष्य फुकट गेली. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषय प्राप्ती करता सारखे परिश्रम करतो, तथापि विषयांनी त्यास बहुत प्रकारे त्रास दिला तरी त्याबद्दल त्यास तिटकारा न येता उलट विषयावर अधिकच प्रेम धरतो. पहिल्यांदा बालपणी मातापितरांचे आई बाबा हेच वेड असते व ते संपते व तारुण्यदशेत स्त्रीचे देहास बोलून वेडा होऊन जातो. नंतर असा स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर विषय भोगता भोगता म्हातारपण येऊ लागले तेव्हा
तेच स्त्रीवरील प्रेम मुलाबाळावर करू लागतो. आंधळ्या मुला जन्म दिला तर त्यास माता विसंबत नाही व तेही घर सोडून जात नाही. तसा जो मुलाबाळांवर आपली कालक्रमणा करतो, मरून जातो, तरी पण त्यास मरेपर्यंत विषयाचा तिटकारा येत नाही. म्हणजे घरदार याच्यावर सगळं प्रेम करणं यालाच विषय म्हटलेले. त्याच्या ठिकाणी अज्ञानास अंतपार नाही अशी समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो. अहंकार. हे पहा, जो आपला देह हाच आत्मा आहे अशा मनाच्या समजुतीवर आरूढ होऊन कर्मे करू लागतो आणि त्याच्या हातून जे जे काही कर्माचे आचरण पूर्ण किंवा अपूर्ण झाले तरीही त्यात अभिमानाने अनुक्रमे फुगून जातो व कुथूही लागतो. देव ऋषीने मस्तकावर अक्षता टाकल्या म्हणजे जसा पिशाच्याने पछाडलेला मनुष्य घुमू लागतो, तसा जो विद्येच्या मदाने व वयाच्या मदाने मस्त होऊन अभिमानाचा ताठा धरून उताना छाती काढून चालतो आणि म्हणतो की सर्व जगात काय तो मीच एक शहाणा आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ती आहे आणि आचरणाची माझ्याप्रमाणे चालरीत कोणाचीही कोणाची आहे आणि आचरणाची माझ्याप्रमाणे चालरीत कोणाची आहे, माझ्या बरोबरीचा मोठा दुसरा कोणीही नाही. मीच एक सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता म्हणून प्रसिद्ध आहे. याप्रमाणे मग आता कुठे गेले? ज्ञानी माणसाकडे गेले, त्याला तो ताटा भरलाय. ज्याप्रमाणे मगच कालेनं ओळ होऊन गेली 13व्या अध्यायात. कोणती ओळ आली होती? अज्ञानाच्या पाठी नाही लागत, ज्ञानाच्या नवल अहंकाराची गोटी. विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, ज्ञानाच्या सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे, माझ्या बरोबरीचा मोठा दुसरा कोणीही नाही, मीच एक सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता म्हणून प्रसिद्ध आहे. याप्रमाणे सर्व गोष्टीबद्दल गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन राहतो. शिवाय व्याधीग्रस्त मनाला ज्याप्रमाणे कोणताही विषय उपभोग दाखवू नये कारण त्याची तळमळ होते, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले ज्याला मुळीच सहन होत नाही. यास दृष्टांत असा की एखादा दिवा हा गुणवात तेवढाच खाऊन टाकून स्नेहतेल जाळून टाकतो आणि ज्या जागी ठेवावा ती जागा काजळाप्रमाणे काळी कट्ट करून टाकतो. त्याचा पाण्याचा थेंब शिंपडला गेला तर तो तडतडतो, वारा लागला तर विजतो, एखाद्या ठिकाणी लागला तर काडी देखील उरू देत नाही. इतके दोष आहेत कशाकडं? त्या दिव्याकडं. त्याप्रमाणे त्याच्यात गुण काय असे पाहिले तर कोठे उगीच थोडासा प्रकाश उरतो, एवढाच पण तेवढ्या अल्प गुणाने उष्मा करावाच लागतो. या दिव्याच्या अल्प गुणाप्रमाणे त्याच्याजवळ विद्या अल्पच असते व दोष मात्र बहुत असतात. शिवाय नवज्वर झालेल्या रोग्यास दूध हे औषध म्हणून जरी दिले तरी ते त्याचा ताप विकोपास नेते किंवा सर्पास दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते, त्याप्रमाणे गुणवान मनुष्याविषयी जो मत्सरी असतो, उत्पत्तीबद्दल जो अहमपणा बाळगतो म्हणजे अभ्यासाबद्दल त्याने जे अभ्यास केलाय, व शूद्र तपाचरणाने ज्ञानाचे त्याच्या अंगी अमर्याद ताठा भरतो. काय थोडंफार तप केलं असेल त्याचा त्याला ताठा असतो. अंत्यजाला राज्यावर बसवले असता तो जसा अभिमानाने फुगतो अथवा अजगराने खांब गिळल्यावर तो जसा ताठतो, तसा ज्याच्या अंगी गर्वाचा ताठा भरलेला आहे असे तू पाहशील. आणि जो लाटण्याप्रमाणे केव्हा लवत नाही. काय वाक्य टाकले बघा. दुसरं काहीच उदाहरण नाही दिलं. लाटणं वाकतच नाही ना कधी. आणि जो लाटण्याप्रमाणे केव्हाही लवत नाही व दगडाप्रमाणे ज्याला पाझर फुटत नाही. सुरसे चावले म्हणजे जसे मांत्रिकाच्या फुरसे चावले म्हणजे जसे मांत्रिकाच्या मंत्रांनीही उतरत नाही. फार काय सांगावे, अशी ज्याची स्थिती असते त्याच्याजवळ अज्ञान वाढीस लागले आहे, हे तुला आम्ही निश्चयाने निक्षून सांगतो. जन्मदर्शन. हे पहा धनंजय, जो आपले घरदार संपत्ती देहादिक सामुग्रीवर त्यात मग्न झाल्याने व आपल्या प्राक्जन्माविषयी व भावी जन्माविषयी काही सुद्धा विचार करीत नाही. बरोबर आहे. 28 19
कसा तर कृतज्ञावर उपकार केला असता ते जसे तो विसरतो, अथवा चोरास व्यापाराकरता भांडवल दिले असता, किंवा निर्लज्ज कोडग्या मनुष्याची स्तुती केली असता जशी तो ती विसरतो तसे, किंवा द्वाड ओढाळ कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून बाहेर हाकून लावले तरी ते कुत्रे रक्ताने कान व शेपूट ओले असताना ते जसे विसरून त्याच घरात खोडी करण्यासाठी शिरते. बेडूक सापाच्या तोंडात सापडून सगळा गिळला जात असताय जो तो कौतुकाने देखील माशांचे समुदाय गिळण्याची इच्छा धरतो, परंतु आपली स्थिती काय होत आहे त्याची त्यास आठवणही नसते. त्याप्रमाणे अंगात लूद भरून मलाने नाक तोंडही नवद्वारे वाहत पाझरत असताही त्याच्या मनात आपली अशी स्थिती ज्यामुळे जन्मामुळे प्राप्त झाली ती गोष्ट ज्याच्या अंतकरणात मुळीच सलत नाही. आईच्या गर्भाशय रूपी गुहेमध्ये विष्ठेच्या थरात घालून 9 महिने जो उकडला गेला ती त्या गर्भातील झालेली यातना किंवा उदरातून बाहेर निघते समयीचे झालेले दुःख ते काहीच तो मुळीच आठवीत नाही. मांडीवर घेतलेले मूल मलमूत्राच्या चिखलात लोळत असताना पाहून जो चिळस घेत नाही व ज्याला कंटाळा त्रासही उत्पन्न होत नाही. मागचा जन्म ह्या ओळी आहेत ना, 1-2 मातेच्या उदरकरी आहेत, ती गर्भीची व्यथा काजे झाले उपसता ती पण आहे, आणि मलमूत्र पंखी जे लोळत बाळांकी ती पण आहे. ठीक आहे, मागचा जन्म नुकताच संपला नाही काय, हल्लीच्या जन्मात आपण आहो व लगलीच उद्या दुसरा जन्म मिळणार याविषयी ज्याचे मनात काहीही विचार उत्पन्न होत नाही. आहे का कोणाला काय खावं प्यावं लेवं मेलं म्हणजे गेलं, पुढचं कोणी पाहिलंय? आहे का काळजी? आता त्या मनाने आपल्याला जरा बरी काळजी, जास्त नाही पण तेवढं आपणही थोडा पण विचार करतोय बुवा, आहे का नाही. मृत्यूदर्शनम काय करायचं अरुण भाऊ, वाचता का? मृत्यूदर्शनम, आणि त्याचप्रमाणे आपले तारुण्याचे भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगीत नाही. आपल्या जीवितावर मी अजरामर आहे असा पूर्ण विश्वास असतो, म्हणून या जगात मृत्यू म्हणून कोणी एक आहे, तो आपणास मारेल याबद्दल ज्याच्या मनात कधीही बिलकुल विचार येत नसतो. अजरामर समजतो, पुढे काय त्याचं काहीच नाही, तो अज्ञानी. डबके आटणार दासबोधच सांगताना कोणत्या गावात राहायचे, तरी तिथला पाटील कोण आहे, व्यवस्था आहे का सगळी, याबद्दल विचार करतो. आणि इथून एक दिवशी जायचे आणि कुठं तर राहायचे तिकडचा विचार करीत नाही, तो माणूस कसा आहे? अज्ञानीच आहे. डबके आटणार नाही अशा समजुतीने जसा त्या थोड्या पाण्यातील मासा मोठ्या खोल डोहात जात नाही, किंवा पारध्याच्या गाण्याने भुलून हरिण जसा त्या पारध्याकडे दृष्टीने पाहतही नाही, अथवा मासा गळास लागलेल्या आमिषाच्या आत गळ आहे असे न समजता ते आमिष गिळतो. बघा असं हे संसाराच्या नादी लागल्यानंतर, किंवा दिव्याच्या चकाकीमुळे त्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे मुळीच न समजता पतंग त्यावर झडप घालतो. तसंच घर जवळ असताही एखादा मूर्ख निद्रेच्या भरात आळसाने तिकडे लक्ष देत नाही, किंवा अन्नात विष घातले आहे हे न समजता ते अन्न एखादा मूर्ख निर्धास्तपणाने खातो. त्याप्रमाणे जीविताच्या रूपाने निमित्ताने हा मृत्यूच आला आहे असे जो राजस विषय सुखात भरात असल्यामुळे जाणत नाही. पुढे मृत्यू येईल याची काही त्याला घेणं देणं नाही. प्रस्तुत असलेला आपल्या शरीराचा पुष्टपणा, रात्र व दिवस याची प्राप्ती व उपभोग आणि विषय सुख उपभोग ही मोठ्या प्रौढीने सत्यच मानतो, परंतु तो बिचारा असे समजत नाही. वेश्येचे एखाद्यास तन मन सर्वस्व अर्पण करणे हेच तिचे करणे वरकांती असून त्यास खरोखर साक्षात लुटण्याचाच बुचाडण्याचाच तो मार्ग आहे, किंवा वाटेने जाताना सोबतीच संभावित चोराची गाठ पडली तर त्याने आपल्यास दाखवलेली वरकांती मैत्री म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय. व मातीच्या चित्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्या चित्राचा नाश करणे होय. पंडुरोगाने मनुष्याचे शरीर लठ्ठ झाले म्हणजे तो वास्तविक सशक्त नसून त्यासच त्याचे आयुष्य संपले असे समजावे.
त्याप्रमाणे तो आहार खाणे व निद्रा यात गर्क होऊन त्या विषय उपभोग समृद्धीपासूनच आपला खरोखर नाशच आहे असे त्यास समजत नाही. सुळी देण्याकरता नेत असलेला मनुष्य समोर सूळ पाहिल्यावर त्याकडे जलद पावलाने धावत जाऊ लागला म्हणजे तो आपल्या प्रत्येक पावलास जसा मृत्यू जवळच करतो, त्याप्रमाणे देह जसा जसा वाढेल, आयुष्य दिवस जो जो वृद्धिंगत होईल व जो जो या विषयानुकूलतेमुळे त्या सुखात निमग्न होईल, तो मरण आयुष्यात जिंकीत असेच तो मरण आयुष्यात जिंकील असेच केल्यासारखे होईल. आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्याने घुसळल्यावर हळूहळू विरघळत असते, त्याप्रमाणे जो जो आयुष्याचे दिवस कमी होत जातील तो काळाला उजाडते म्हणजे तो मृत्यूजवळ येतो व तो आपल्यास हातोहात घेऊन जाईल. हे ज्याला समजणार नाही, फार काय सांगावे अर्जुना. आयुष्याच्या वृद्धीपासून आपला मृत्यू नित्य नवा दररोज जवळजवळ येत आहे, हे जो विषयाच्या बोलीने जाणत नाही, तो हे महाभाव अर्जुना अज्ञानरूपी देशाचा राजाच आहे समज. या म्हणण्यात न्यूनता व अन्यता असे काहीच नाही. किती बारीक मुलाला समजून सांगण्याप्रमाणे आपली पायरी थोडी बाबाच्या कृपेने पूर्वजन्माच्या याने थोडीशी वरती आल्यामुळे आपल्याला याची आठवण पूर्वीच झालेली, नाही तर एवढे अंध झालेले आहेत, काहीच त्यांना माहीत नाही पुढे काय होणार आहे पुढे काय नाही होणार. जराया अदर्शनम, ज्याप्रमाणे तो जगण्याच्या भरात संतोष मानून पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करीत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाच्या भरात पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दलही बेपर्वा असतो. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा किंवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला दोंडा, त्या उभयाला ज्याप्रमाणे आपला पुढे काय परिणाम होईल हे माहीत नसते, त्याप्रमाणे जो आपल्यास वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे मुळीच लक्ष देत नाही. तरणा भाग्यवंत काय बोलायचं? हां, तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, सदा मुसमुसी घोडा जैसा. एकदम परफेक्ट सांगितलंस आहे ना, मस्त विषयाला धरून सांगितलं. किंवा आडरानातील ओढ्यास पाण्याचा लोंढा आल्यावर त्यातून पलीकडे जाता येत नाही, तितक्या जोराने तो वाहतो, अथवा रेड्याची टक्कर लागल्यावर ते उन्मत्त होऊन दुसऱ्या जवळ येऊ देत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंगावर तारुण्याची भुरळ धुंदी लागलेली असते. हे कशाचं वर्णन चाललंय? सगळं अज्ञानी माणसाचं. अज्ञानी कोणाला म्हणायचं? जो रंगलाय या संसाराबद्दल, त्याला पुढची पर्वा नाही, त्याच्याबद्दल सांगतात. गाफिले निजल्याने काळ देईल धोका. शरीर संपत्ती सौष्ठव कमी होते, अंगावरील तेज लोप पाहू लागते व डोके कापरे सुटल्याने मानेबरोबर हलू लागते. दाढी पांढरी होते, मान नाही नाही म्हणण्याप्रमाणे निवारण्याची खून करीत उगीच हलते. अशी स्थिती झाली असताही जो आशा व प्रिय वस्तूचा पसारा वाढवतो. आंधळ्याला ज्याप्रमाणे पुढे असलेला खांब वगैरे पदार्थ उरावर आदळेपर्यंत समजत नाही, किंवा डोळ्याजवळील पदार्थ दुसऱ्याने तोंडात घातले असता जो आळशी संतोष पावतो, परंतु आपण खटपट करीत नाही, त्याप्रमाणे आजच्या तारुण्याचा उपभोग घेत असता उद्याच्या पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करीत नाही, तो केवळ अज्ञान रूपच होय. वाद्यदर्शनम, तारुण्याचे भरात कोणी आंधळ्याकडे अगर कुबड वाकलेल्या मनुष्याकडे पाहून तो त्यास गर्वाने वेडावून दाखवतो, परंतु पुढे आपलीही अशी स्थिती होईल असे मनात आणीत नाही. पुढच्याचं पाहता एक पाहते एकाची दैने किंवा पहिल्याची काय कंडिशन आहे हे पाहिल्यानंतर, आणि मरणाची खून चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर प्राप्त झाले असताही जो तारुण्याच्या भ्रमात्मक घमेंड मोडीत नाही, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे असे पक्के खरे समज. त्याप्रमाणे अज्ञानाची आणखी काही ठोकळ लक्षणे सांगतो, ती ऐक. वाघाचे रानातून एक वेळ बैल चरून दैववशात नशिबाने सुखरूप घरी परत आला असता, त्याच विश्वासाने तो ज्याप्रमाणे त्या रानात फिरून चारावयास धावतो, त्याप्रमाणे मृत्यू यायच्या अगोदर आता वाचलोय
म्हणजे आपण कंटिन्यू वाचणार आहे असं नाही, असं सांग. अथवा ज्या घरातील पुरलेल्या संपत्तीवर सर्प बसला होता त्यातील द्रव्य ठेवा एकदा चुकून सर्पदंश न होता एखाद्याने आणला, एवढ्यावरून तो खासच नास्तिक होतो. म्हणजे तो संपत्तीवर बसतो, द्रव्य घेऊ देत नाही. कोण? साप. या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाही. त्याप्रमाणे काही काळपर्यंत दैववशात आपले शरीर निरोगी आहे एवढ्याच घमेंडीवर शरीरात पुढे रोग उद्भवतील हे सत्य मानितच नाही. आपल्या वैर्याला झोप लागली आहे एवढ्यावरूनच आता त्याचे व आपले भांडण तंटे संपले असे जर कोणी मानेल आणि त्या भरवशावर स्वस्थ बसेल तर तो वैरी जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळास जीवास मुकेल त्याप्रमाणे तो जागृत झाल्यावर ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळास जीवास मुकेल त्याप्रमाणे जोपर्यंत आहार व झोप ही चांगली व्यवस्थित लागत आहेत व जोपर्यंत रोगराई वगैरे काही झाले नाही तोपर्यंत आपल्यास वृद्धकाळी रोग वगैरे जडतील याची जो मुळीच काळजी बाळगत नाही. दुःख अरुण बाबा करा प्रवचन तुम्ही मस्त पैकी. अरुण बाबा करतील, थांबूया आपण. अरुण बाबा प्रवचन करतील. मग कोण करते स्वखुशीने? कोण करते? कुठं आलो होतो आपण? कितीला आलो होतो काका? 767 ना. दुःख दर्शनम श्लोक लय मोठा आहे. बघू अजून एक चान्स घेतो. दुःख दर्शनम आणि श्रीपुत्राधिकाच्या संगतीने राहून संपत्ती ही जो जो जास्त मिळू लागेल तो त्याच्या डोळ्यावर अधिक अधिक दूर संपत्ती मध चढून मढून विचाररूपी डोळे नाहीसे होतात. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सचितानंद श्रीपाद बाबान की जय. सचितानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. 600 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13 668 क्रमांक 768 क्रमांकाच्या वेळेला आपण थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हाला संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला थांबूया. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम